तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीष वेलेकर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गणपती विसर्जनाचा दिवस आणि आम्ही गणपती विसर्जन करून आलो आहे आणि रत्नागिरीला आलो आहे। रत्नागिरीचं थोडंफार फिरण्याचा प्रयत्न करतोय। रात्रीची वेळ आहे आणि आपण आलो आहे रत्नागिरीच्या भाट्या बीचच्या इथल्या झरी विनायक या मंदिराजवळ। आणि मंदिराचा परिसर केवढा सुंदर आहे ना, रात्रीच्या टायमामध्ये खूपच छान असं वातावरण बनलं इथे, खूप भारी वाटतंय। मी तुम्हाला परिसर दाखवतो आणि मंदिर दाखवतो। आपलं झरी विनायक दाखवूया। तर मंदिराच्या एकदम समोरच ही काही मूषकाची मूर्ती आहे आणि मोदक लाडू घेऊन मूषक मूर्ती आपल्याला बघायला अरे बघ भरपूर आहेत रे मासे। हे बघा मोठे मोठे आहेत मासे, कासव आहेत, मासे आहेत, इकडे आहेत। तर मित्रांनो, तर हे बघा, हे आहे समोर आपलं झरी विनायकाचं मंदिर आणि त्याच्या समोरच आपल्याला ह्यात पुराण तळाव आहे आणि बांधकाम पण ह्याचं खूप जुनं आहे। बघा, जुन्या काळातले कातळाचे दगड आहेत आणि हे तलाव आहे, ह्याच्यामध्ये खूप सारी कासव आहेत आणि मोठमोठे मासे आहेत पाळलेले। आणि ते बघा, तिकडून ते पाणी झरा आहे का, झऱ्याचं पाणी आहे बहुतेक। आणि असा रात्रीचा काही असा इकडचा व्ह्यू आहे आणि बाजूला समुद्र असल्या कारणाने इथे थोडी हवा खूप जास्त प्रमाणात लागते आणि खूप मस्त वातावरण आहे। आणि बाजूलाच हायवे आहे, हा बघा पांढरा मासा मस्त। मंदिराचा परिसर हा फार सुंदर प्रकारे ठेवला आहे आणि इथे काही असं बसायला मंडप बनवलं आहे, बाहेर टाईल्स लावले आहेत आणि पुढे गेट आहे, तिथे खालती शेड बनवलं आहे, तिथे बसायला पण जागा आहे, इथे गार्डनचा टाईप थोडं केलं आहे, म्हणजे मंदिर चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलं आहे। आणि हे बघा, इथून थोडं सेफ्टीसाठी हे पण बनवलं आहे। आता आपण रात्री आलो आहे त्यामुळे मंदिराचा दरवाजा बंद आहे, पण आपल्याला काही अशा प्रकारे मंदिरातून आपल्याला गणेश मूर्ती पाहायला भेटते। दगडावरती कोरीव काम केलं आहे पूर्णपणे आणि खूप सुंदर आहे, मनाला प्रसन्नता भेटते बघून। बरं झालं। हे बघा, या तलावामध्ये मासे केवढे मोठे मोठे आहेत बघा, हे तुम्हाला दोन दिसत आहेत। हा हे बघा, हे दोन मासे एवढे मोठे आहेत, बाप रे, प्रमाणाच्या बाहेर मोठे आहेत हे मासे। अजून पण आहेत ते बघ, तिकडे पण आहेत। हा एक वेगळा मासा, एकदम वेगळाच आहे पूर्ण। हे बघ, तो एक आहे, पांढरे मासे आहेत, काळे मासे आहेत, कासव आहेत, मस्त एकदम सुंदर आहे। एवढा ट्रान्सपरंट आहे, हे तुला दाखवतोय। आहोत झरी विनायक या मंदिराच्या परिसरामध्ये आणि बाजूला समुद्र आहे आणि आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि रात्रीचे वाजल्यात आता 11:15 आणि बघा, आकाशामध्ये ना चंद्र एवढा सुंदर पद्धतीने दिसतोय, एवढा सुंदर वाटतंय ना, मस्त। आणि ज्या हवा येत आहेत, हवा खूप जोरामध्ये येते पावसाची, बाजूला समुद्र आहे त्यामुळे खूप हवेचं प्रमाण जास्त आहे, मस्त वाटतं एकदम वातावरण, फुल एकदम फ्रेश होऊन जातं माइंड। चला आता आपण निघूयात। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। चला।